जय हॉस्पिटल आता डॉक्टर अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली 6 मार्च पासून सुरू 24 तास वैद्यकीय सेवा, कॅज्युअलिटी, आयसीयू, ओटी, जनरल वॉर्ड, स्पेशल डिलक्स रूम, लॅब, एक्सरे सह अन्य सुविधा उपलब्ध। वैशाख बुद्ध पौर्णिमेचा औचित्य साधून आस्थाच्या वतीनं अन्नदान। आज वैशाख महिन्यातील बुद्ध पौर्णिमा। या दिवसाचं अनन्यसाधारण महत्त्व तर आहेच, शिवाय बौद्ध धर्मासोबतच हिंदू धर्मातही बुद्ध पौर्णिमेला विशेष महत्त्व असल्यानं रूढी परंपरा जपणाऱ्या श्रद्धाळू लोकसमूहास पुण्य संचित करायची ही तर पर्वणीच आहे। सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अर्थात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करता आलेल्या रुग्णांच्या सोबती असलेल्या नातेवाईकांना पैशाअभावी मन मारून दिवस मोजावे लागतात। आजची वाढलेल्या महागाईमुळे म्हणा किंवा मनुष्याची राहणीमान आरोग्याकडे होत असलेलं दुर्लक्ष, परिणामी दीर्घ व महागड्या रोगांना बळी पडलेले पीडित दररोजच्या जेवणासाठी ही झुंज झेलणाऱ्या लोकसमूह उपचार करता येतात। पैशांची अनंत अडचणी म्हणून किंवा मनुष्यबळ कमतरता अशा विविध कारणांमुळे येथे रुग्ण उपचार करता येतात। कुणी सोलापुरातील झोपडपट्टीतून तर कुणी परगावाहून तर कुणी परराज्यातून। हेतू एकच, आपला रुग्ण लवकर बरा व्हावा, त्याचे व्यवस्थित उपचार व्हावेत, भले त्यासाठी मुक्काम वाढला तरी चालेल। परिणामी नातेवाईकांना हॉस्पिटलमध्ये कुठेतरी मिळेल त्या ठिकाणी तळ ठोकावा लागतोय। परिस्थितीतून जाणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना पौर्णिमा साजरी करता यावी, त्यांनीही मिष्टान्न, तेही ऋतुमानातील फळांचा राजा आंबा, त्यापासून बनवले जाणारा आमरसाचा आस्वाद घेता यावा, यासाठी अशा परिस्थितीतून बेहाल झालेल्या नातेवाईकांनी आपल्या रुग्ण लवकरच बरा व्हावा ह्याच भावनेनं उपवास करणाऱ्या कित्येक नातेवाईक एक वेळच जेवतात। त्यांच्या या उपवासाला देव प्रसन्न होऊन पेशंट सुखरूप घरी जावा अशा या भावनांना दुजारा मिळावा ही भावना लक्षात घेता दररोजच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अन्नदान करणाऱ्या आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे आजच्या दिवसाचं महत्त्व जाणून रुग्णांच्या नातेवाईकांना आज आमरस, पोळी, मसाले भात असा मेनू मोफत वाटप करण्यात आला। तसे तर 365 दिवस आस्थाच्या वतीने अन्नदान चालूच असतं, पण आजचे दान आपल्या आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे करण्यात आलंय। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 275 लोकांना अन्नदान करण्यात आले व सोलापुरातील 8 झोपडपट्ट्यांमध्ये गरजू लोकांना अन्नदान करण्यात आले। आपणही अन्नदान करण्याची इच्छा असल्यास आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेची संपर्क साधावा। आस्था फाउंडेशन आस्था रोटी बँक आज रोजी बुद्ध पौर्णिमा निमित्त सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पेशंटच्या नातेवाईकांना रोज 365 दिवस जेवण असते। आज स्पेशल म्हणून आंब्याचे रस, चपाती, पोळी, भाजी या सर्व लोकांना बुद्ध पौर्णिमा निमित्त वाटप चालू आहे। आस्था फाउंडेशन याच्या माध्यमातून काम करणारी सगळी कार्यकारिणी असेल आणि त्यानिमित्तानं इतरांनी जोडले गेलेले, तर असं एक खूप मोठं म्हणजे एक आदर्श काम किंवा एक कुणीही किंवा प्रत्येकाने याच्यातून आदर्श घ्यावा, दाखला घ्यावा असं स्वरूपाचं काम आजच्या या काळामध्ये, म्हणजे जिथं स्वार्थीवृत्ती वाढत आहे अशा काळामध्ये ते काम करतायत आणि खूप छान काम। नुसतं अन्नदानाचंच नाही तर यापूर्वीसुद्धा त्यांनी 8 मार्चला महिला दिनाच्या निमित्ताने मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। त्याही वेळेला महिलांचा सन्मान करून, चांगल्या कर्तृत्ववान महिलांचा त्यांनी सन्मान करून खूप चांगल्या गोष्टी त्यांना गिफ्ट म्हणून दिलेल्या होत्या, उपयोगी अशा स्वरूपाच्या वस्तू। आणि नेहमीच आता मला वाटते पुढच्या महिन्यामध्ये, जून महिन्यामध्ये शाळा सुरू होते, त्यावेळेला मुलांना गणवेश वाटप असेल, वह्या पुस्तकांचं वाटप असेल, दप्तर वाटप असेल, तर रिअली म्हणजे कुठल्याही प्रकारच्या सत्तेची अपेक्षा न करता राजकारणात येण्यासाठी बरेच जण समाजकारणाचं नाटक करतात, पण असं नाही। मी आता गेली वर्षभर सरांच्या या कामाशी जोडलेली आहे, तर सरांचं काम निश्चितच वाखाणण्याजोगं आहे। यावेळी प्रमुख पाहुणे डॉक्टर मीना गायकवाड मॅडम, डॉक्टर देविदास गायकवाड साहेब, दयानंद कॉलेज, संदीप खंडेलवाल, निलिमा हिरेमठ, नीता अकुर्डे, अनिता तालिकोटी, आकाश तालिकोटी, छाया गंगणे, स्नेहा मेहता, पुष्कर पुकाळे, विजय छंचुरे हे सर्वजण उपस्थित होते। तर संपूर्ण नियोजन करता आस्थाचे सर्व मान्य विजय छंचुरे, पुष्कर पुकाळे, आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँक सोलापूर।